महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष माजी आमदार, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी शेकडो कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते। 18 जुलै रोजी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन झालं। त्यांचे चिरंजीव डॉक्टर कबीर सप्तर्षी लंडनहून परतल्यानंतर आज दुपारी अंत्यविधी पार पडला। याप्रसंगी असंख्य मान्यवर कार्यकर्त्यांनी डॉक्टर कुमार सप्तर्षी अमर रहे असा नारा दिला। पुण्याच्या कोथरूड येथील गांधी भवन येथे सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। मोठ्या काचेच्या बंदिस्त पेटीत ठेवलेल्या त्यांच्या पार्थिवावर असंख्य मान्यवर व कार्यकर्त्यांनी शोकाकुल मनस्थितीत पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। याप्रसंगी डॉक्टर उर्मिला सप्तर्षी, डॉक्टर कबीर सप्तर्षी, सून डॉक्टर दीप्ती, भाऊ डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, बहीण लता ऋषी पाठक व बहीण श्रीमती बडवे, नंदा पाटील व अन्य नातेवाईक यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। धाकटा भाऊ त्यांच्याबरोबर युवकांच्या संस्थापने 67 साली जी युवक क्रांती दल स्थापन झाली तेव्हापासून मी पण संस्थापक सदस्य आहे। त्याचबरोबर त्यांनी अनेक चळवळी केल्या, काही चळवळीत आम्ही सहभागी होतो। त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे तुरुंगाला न घाबरणे हे त्यांनी तरुणांच्या मध्ये निर्माण केलं होतं। निर्भयपणे कुठली चळवळ कशी चालवायची त्यांचं एक सत्याग्रहाचं शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे तुम्ही गेलात तर यश मिळतंच असं ते हमखास सांगायचे आणि त्याप्रमाणे ते नेहमीच जे सरकारी सत्ता जी असेल त्या सत्तेला नेहमीच आव्हान देते। स्वतः आमदार त्यांचं निधन आज तसं पाहायला गेलं तर घरीच झालं, पण आम्ही इथं आणलं तेव्हा 5:30 वाजता डॉक्टर जावडेकर यांनी डिक्लेअर केलं की ते गेलेले म्हणून। मी नितीन सिरंग सोनवणे, मी जगातल्या 51 देशांमध्ये चालत आणि सायकलने गांधी विचारांचा प्रचार करतो मागचे 10 वर्ष। आणि ही सर्व जी प्रेरणा आहे ही डॉक्टरांच्या विचारातून आणि त्यांच्या संबंध जीवनातून इन्स्पायर झालेली। तर त्यामुळेच मी जगभर चळू शकलो आणि गांधी विचार जो तरुणांमध्ये जो पेरला त्याचंच एक उदाहरण आहे। तर डॉक्टरांच्या ज्या मूळ 2 विचारधारा आहेत त्यामध्ये आहे की जाती विरहित समाज म्हणजे जातीपाती न मानणं, आणि दुसरं की सगळ्या वेगळ्या धर्माचे जे लोक आहे, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन, म्हणजे जेव्हा ते बोलायचे अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम हे सगळे वरून ते बोलायचे। तर आज खूप दुःख वाटतंय की आज या क्षणाला त्यांचा मृत्यू झाला।